आपण मागच्या लेक्चरमध्ये कोर्स क्रमांक 203 मधील सर्वसमावेशक शिक्षण, त्याची संकल्पना, त्याचं असणारं स्वरूप आणि सर्वसमावेशक शाळांसमोरील किंवा सर्वसमावेशक शिक्षणासमोरील असणारी आव्हाने, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. तर आज आपण सुरुवात करणार आहोत सर्वसमावेशक शिक्षणाची गरज आणि महत्त्व या नवीन घटकाला आपण सुरुवात करणार आहोत. तर आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे की सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय, की जे शिक्षण सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना एका वर्गखोलीमध्ये शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देते, त्या शिक्षणाला आपण सर्वसमावेशक शिक्षण असं म्हणतो. हे आपण मागच्या लेक्चर पर्यंत अभ्यास केला आहे. तर आता आपल्याला पाहायचं आहे की सर्वसमावेशक शिक्षणाची गरज काय, सर्वसमावेशक शिक्षण कशासाठी आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये पहिली गरज असणार आहे रिहॅबिलिटेशन ऑफ डिफरंटली एबल्ड चिल्ड्रन्स ऑर पीपल्स, म्हणजेच अध्ययन अक्षम किंवा अपंग असणाऱ्या बालकांना किंवा व्यक्तींना किंवा त्यांचं पुनर्वसन करणे, अपंग असणाऱ्या व्यक्तींचं पुनर्वसन करणे हे याच्यामधलं एक महत्वाची गरज आहे. आता पुनर्वसन करणे म्हणजे काय करायचे, थोडक्यामध्ये आपण जेव्हा याचा विचार करू की समजा आता एक विचार करा की आपल्याकडे एखादा अपंग व्यक्ती किंवा अपंग बालक आपल्या संपर्कामध्ये आहे किंवा आपल्या परिचयामध्ये आहे. तर आता एक सर्वसाधारणपणे आपण जेव्हा विचार करू बघा, तेव्हा काही गोष्टी आपल्या लक्षात येतील की अशा प्रकारचे जे अध्ययन अक्षम किंवा ज्यांना आपण अपंग असणारी बालके म्हणतो किंवा जे कोणी व्यक्ती असतील, तर त्यांच्याबद्दल एक समाजाची भावना काय असते किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तींची भावना काय असते, याचा जर आपण बारकाईने विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की अशा अपंग व्यक्तींना किंवा अपंग बालकांना त्याच्या सभोवतालचे जे लोक असतात किंवा समाजातील जे व्यक्ती असतात किंवा समाज म्हणू आपण की हे त्या व्यक्तीला, त्या बालकाला एक त्याच्या कुटुंबावर किंवा समाजावर असलेलं एक ओझं किंवा बोझ अशा प्रकारे त्याला कन्सिडर केलं. तर मग या सर्वसमावेशक शिक्षणाचा एक महत्वपूर्ण उद्देशच हा आहे की असे जे अपंग व्यक्ती असतील त्यांचं पुनर्वसन करायचंय, म्हणजे त्यांना कुठेतरी स्वावलंबी बनवायचंय, त्यांना त्यांचं चरितार्थ चांगल्या प्रकारे चालवता येईल, त्यांना त्यांचं स्वतःचं आयुष्य स्वाभिमानाने जगता येईल, अशा स्वरूपाचं त्यांना घडवायचं आहे. आणि मग त्याच्या माध्यमातून त्याला कुठल्या तरी त्याला जे चांगलं कौशल्य अवगत होईल अशा कौशल्याचं, त्याची आवड असेल, त्याचा इंटरेस्ट असेल, या सर्व बाबींचा विचार करून त्याला ते शिक्षण द्यायचं किंवा त्याची जी असणारी फिजिकल डिसॅबिलिटी आहे किंवा त्याची जी कुठल्या प्रकारची त्याची अक्षमता आहे किंवा अपंगत्व आहे त्याला अनुसरून तो ज्या कुठल्या गोष्टीमध्ये चांगला गुणसंपन्न होऊ शकतो अशा स्वरूपाचं त्याला शिक्षण द्यायचंय आणि त्याला चांगल्या प्रकारे घडवायचं आहे. त्यामुळे सर्वसमावेशक शिक्षणाची ही एक सर्वात महत्वाची गरज आहे की अपंग व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वसमावेशक शिक्षण आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरी जी गरज आहे ती आहे सोशलायझेशन ऑफ डिफरंटली एबल्ड चिल्ड्रन्स किंवा पीपल्स, की या अपंग बालकांचे किंवा अपंग व्यक्तींचे सामाजिकरण. जसं की मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की समाजाचा अपंग व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर आपण आजवरच्या काळामध्ये पाहिला तर अपंग व्यक्ती किंवा अपंग बालक हा समाजासाठी एक दुर्लक्षित असा घटक आहे किंवा तो व्यक्ती काहीच कामाचा नाही, बिनाकामाचा असा तो बालक किंवा व्यक्ती आहे असं आजपर्यंत आपला समाज कन्सिडर करत आलेला आहे. त्यामुळे यांना समाजामध्ये कुठं चांगल्या प्रकारचं स्थान मिळू शकत नाही, त्यांना कुठेही हीनतेची वागणूक दिली जाते. या सर्व बाबींचा विचार करून सर्वसमावेशक शिक्षणाचा जेव्हा सुरुवात करण्यात आली तेव्हा सर्वसमावेशक शिक्षणासमोरील काही उद्दिष्ट जी ठरवण्यात आली त्याच्यातलं हे एक उद्दिष्ट म्हणून किंवा त्याला आपण ते सर्वसमावेशक शिक्षण का गरजेचं आहे याच्यातली ही एक गरज आपल्याला म्हणता येईल की अपंग बालकांचे किंवा अपंग व्यक्तींचे सामाजिकरण करणे, म्हणजेच त्यांना या समाजाचा एक
आवश्यक किंवा उत्तम असा घटक बनवणे आणि त्यांना समाजामध्ये आदराची वागणूक देणे, अशा प्रकारचं ही एक सर्वसमावेशक शिक्षणाची गरज आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता जसं की पहा, आपल्याला असे बरेचसे अनुभव येतात त्याच्यातून आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील की एखादा अपंग व्यक्ती आहे जो तुमच्या कुठेतरी परिचयाचा आहे, अशा व्यक्तीला जेव्हा आपण भेटतो किंवा अशा व्यक्तीचं जेव्हा आपण थोडक्यात त्याचा एक सर्वे करतो किंवा त्याचं एक निरीक्षण करतो, तेव्हा आपल्याला कुठेतरी असं लक्षात येईल की या व्यक्तींना त्याच्या कुटुंबामध्ये म्हणा किंवा समाजामध्ये म्हणा कुठेही चांगल्या प्रकारची वागणूक तितक्याशा उत्तम प्रमाणात दिली जात नाही. मग याचाच परिणाम काय होतो की त्यांच्यामध्ये कुठेतरी कमीपणाची, न्यूनगंडाची भावना सुद्धा निर्माण होते. त्याच्यानंतर पुढची जी गरज आहे टू प्रोव्हाइड देम अपॉर्च्युनिटी ऑफ एज्युकेशन, म्हणजे या अपंग व्यक्तींना किंवा अपंग विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे ही एक सर्वसमावेशक शिक्षणाची गरज आहे. म्हणजे आता थोडक्यात विचार करा की एक जनरली पहा, एक नॉर्मल स्टुडंट किंवा एक सर्वसाधारण व्यक्ती, सर्वसाधारण बालक असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक त्याचं साचेबद्ध असं शैक्षणिक आयुष्य ठरलेलं असतं. म्हणजे जनरली आपण एक विचार करतो की एखादा बालक जन्माला आला, त्याच्या वयाची 3 वर्ष 4 वर्ष पूर्ण झाली की त्याला आपण अंगणवाडी बालवाडीमध्ये शिक्षणासाठी दाखल करतो. त्याची वयाची 5 किंवा 6 वर्ष पूर्ण झाली की लगेच आपण त्याला इयत्ता पहिलीपासून शिक्षणाची सुरुवात करतो आणि मग हळूहळू हळूहळू त्या गोष्टी ठरायला लागतात की आता ह्याला शिक्षण द्यायचंय. शिक्षण कशासाठी द्यायचंय तर याला कुठेतरी समाजामध्ये उत्तम असा नागरिक म्हणून त्याला घडवायचं, त्याला भविष्यामध्ये त्याच्या उदरनिर्वाहासाठी चांगल्या प्रकारचा एखादा व्यवसाय किंवा नोकरीची संधी उपलब्ध व्हावी याच्यासाठी त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं आणि त्याचं आयुष्य हे समृद्ध करायचे. म्हणजे अशा या गोष्टी ठरलेल्या असतात. पण तोच विचार जेव्हा आपण एखाद्या अपंग बालकाच्या बाबतीमध्ये करतो तेव्हा जर आपण विचार केला तर त्यांना तितक्याशा प्रमाणात कुठेही या साचेबद्ध स्वरूपाच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये कन्सिडर केल्या जात नाही किंवा त्याला गृहीत धरलं. कारण सर्वसाधारणपणे त्याचे कुटुंबीय असतील किंवा त्याच्या परिसरातील शेजारी पाजारी असतील किंवा समाजातील काही घटक असतील, ते कायमच त्याला एक कुठेतरी कमीपणाच्या भावनेनं पाहण्याचं काम करतात आणि त्याच्यामुळे मग समस्या असं निर्माण होत्या की त्यालाही याची जाणीव व्हायला लागते की आपण कुठेतरी कमी आहोत, इतरांपेक्षा आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे आणि या भावनेमध्ये जेव्हा तो जगायला लागतो तेव्हा तो साहजिकच कुठेतरी नैराश्यामध्ये जातो आणि त्या समाजाच्या प्रवाहापासून किंवा शिक्षणाच्या प्रवाहापासून नक्कीच तो दूर जातो. तर सर्वसमावेशक शिक्षण काय म्हणता येईल की सर्वसमावेशक वर्गखोलीमध्ये अशा प्रकारच्या अपंग विद्यार्थ्यांना, अपंग बालकांना सुद्धा सर्वसामान्य बालकांसोबत, सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत उत्तम अशा शिक्षणाच्या संधी आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या. म्हणजे जसा तुमचा सर्वसामान्य विद्यार्थी एखाद्या शाळेमध्ये, एखाद्या वर्गखोलीमध्ये शिक्षण घेणार आहे, त्याच्यासोबतच त्याच वर्गखोलीमध्ये एखादा अपंग असणारा बालक सुद्धा तशाच प्रकारचं शिक्षण आणि तशाच प्रकारचं आणि तशाच स्वरूपामध्ये शिक्षण, त्याला सुद्धा ती शिक्षणाची समान संधी उपलब्ध झाली पाहिजे, असं सर्वसमावेशक शिक्षणाच्या गरजेमधली ही एक गरज आपल्याला सांगते. त्याच्यानंतर पुढची जी गरज आहे टू क्रिएट सुटेबल एज्युकेशनल ॲटमॉस्फिअर फॉर डिफरंटली एबल्ड चिल्ड्रन, म्हणजे सर्वसमावेशक शिक्षणाची ही एक आणखी एक महत्वपूर्ण अशी गरज आहे की ज्याच्यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबतच अपंग विद्यार्थ्यांना आवश्यक असे किंवा अपंग विद्यार्थ्यांना योग्य असे शैक्षणिक वातावरण तयार करणे किंवा निर्माण करणे. मग आता या गरजेचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण ज्या काही गोष्टींचा अभ्यास केलेला आहे त्याच्यातनं आपल्याला ही जी गरज आहे ही गरज थोडक्यामध्ये स्पष्ट होईल. म्हणजेच पहा की
मी तुम्हाला जेव्हा सांगितलं की शाळांचे जे प्रकार, त्या शाळांच्या प्रकारामध्ये आपण पाहिलं होतं की मुख्य प्रवाहातील शाळा, विशेष शाळा, एकात्मिक शाळा आणि सर्वसमावेशक शाळा. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलेलं होतं की या अपंग विद्यार्थ्यांसाठी जी कोणती शाळा असेल ती शाळा म्हणजे विशेष शाळा किंवा त्याला स्पेशल स्कूल आपण असं म्हटलं आहे. तर मग तिथे आपल्या लक्षात आलेलं आहे, तिथे आपण अभ्यास केलेला आहे की या विशेष विद्यार्थ्यांना ज्या प्रकारच्या शिक्षणाच्या सोयीसुविधा आवश्यक आहेत किंवा ज्या प्रकारचं अध्यापन प्रक्रिया आवश्यक आहे, ती सर्व प्रक्रिया किंवा या सर्व बाबींचा विचार करून स्पेशल स्कूल या डिझाईन केलेल्या आहेत. आणि त्या स्वरूपाचं शैक्षणिक साहित्य असेल, अध्ययन अध्यापनाच्या पद्धती असतील, या सर्व त्या शाळांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मग आपल्याला आता इथे हा विचार करायचा आहे की आपण आता काय करतोय की मुख्य प्रवाहातील शाळेला सर्वसमावेशक शाळेमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतोय, त्याला तिथे मॉडिफाय करण्याचं काम करतोय. मग जेव्हा आपण त्याला मॉडिफाय करणार आहोत तेव्हा आता आपल्याला सर्वसमावेशक वर्गखोली बनवायची किंवा सर्वसमावेशक शाळेमध्ये रूपांतर करायचे, म्हणजेच काय करायचंय की सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबतच विशेष गरजा असणारी बालके आणि प्रतिभावंत बालके यांना सुद्धा सर्वसामान्य शाळेमध्ये शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या. मग आता आपल्याला त्याच्यासाठी सर्वात महत्वपूर्ण विचार हा करावा लागेल की सर्वसामान्य बालकांसाठी आपल्या शाळेमध्ये जे काही वातावरण उपलब्ध आहे, तर विशेष विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण कसं पाहिजे, त्यांना कोणतं शैक्षणिक वातावरण आवश्यक आहे, ते कोणत्या शैक्षणिक वातावरणामध्ये उत्तम प्रकारे अध्ययनाचं काम करू शकतात किंवा ते कोणत्या शैक्षणिक वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतात, अशा सर्व बाबींचा विचार करून त्या शाळेमध्ये आपल्याला विशेष बालकांना उपयुक्त असं किंवा विशेष बालकांसाठी योग्य असेल असं शैक्षणिक वातावरण निर्माण करावयाचं आहे. ही एक सर्वसमावेशक शिक्षणाची गरज आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर सर्वसमावेशक शिक्षणाची पुढची गरज आहे enabling differently able children to live their life. म्हणजे अपंग बालकांना किंवा अपंग व्यक्तींना जीवन जगण्यासाठी सक्षम बनवणे. म्हणजे आता आपण सर्वसामान्यपणे जर विचार केला तर शिक्षण प्रक्रियेचा किंवा आपण कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही बालकाला शिक्षण देण्यामागील मूळ उद्देश काय आहे, तर आपण सर्वसाधारणपणे ही गोष्ट सहजच बोलून जातो की एखाद्या व्यक्तीला शिक्षण का द्यावयाचं आहे, तर त्याला त्याचं जीवन उत्तम प्रकारे जगता येईल याच्यासाठी त्याला शिक्षण देणं गरजेचं आहे. मग जर जीवन जगण्यासाठी आपल्याला शिक्षण द्यायचं आहे तर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण ही संकल्पना जेव्हा उदयास आली किंवा सर्वसमावेशक शिक्षण ही संकल्पना जेव्हा राबवण्यासाठी सुरुवात झाली तेव्हा त्याची एक महत्वाची गरज अशी पण लक्षात आलेली आहे की जी अपंग बालके आहेत त्या अपंग बालकांना सर्वसामान्य बालकांसोबतच, सर्वसामान्य व्यक्तींसोबतच जीवन जगण्यासाठी सक्षम बनवायचं. मग सक्षम त्यांना कशा प्रकारे बनवणार आहोत, तर आता आपण सर्वसामान्य बालकांना किंवा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षमीकरणाचं काम कसं करतो, त्यांना उत्तम प्रकारचं शिक्षण देतो. शिक्षणानंतर त्यांना उत्तम प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध असतात, व्यवसायाच्या संधी उपलब्ध असतात, जेणेकरून त्यांना उत्तम असं चरितार्थाचं साधन, आर्थिक प्राप्ती होईल आणि तो त्याचं जीवन चांगल्या प्रकारे जगू शकेल. मग आता सर्वसामान्य विद्यार्थ्याच्या तुलनेत जर आपण विशेष विद्यार्थ्याचा किंवा विशेष बालकाचा विचार केला तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की विशेष बालकांच्या असणाऱ्या कॅपॅसिटीज, त्यांच्या असणाऱ्या कॅपेबिलिटीज या आणि त्यांची असणारी आवड, त्यांच्या असणाऱ्या मर्यादा, या सर्व गोष्टींचा विचार करून त्याला आपण अशा काही कौशल्यांचं शिक्षण देणं गरजेचं आहे, अशा काही कौशल्यांच्या माध्यमातून त्याला ट्रेन करणं गरजेचं आहे, जेणेकरून तो त्याच्या आयुष्यामध्ये आत्मनिर्भर बनू शकतो, स्वावलंबी बनू शकतो आणि त्याचं जीवन हे आत्मसन्मानाने जगू शकतं. त्याला कोणावरही इतरावर त्याच्या चरितार्थासाठी अवलंबून राहण्याची गरज नाही. म्हणजे एक साधारणपणे मी तुम्हाला एक उदाहरण देतो की पहा, एक व्यक्ती आहे, एखादा व्यक्ती वयाच्या 20 वर्षापासून समजा तो नोकरीला लागलेला आहे आणि वयाच्या 20 वर्षापासून वयाच्या 60व्या वर्षापर्यंत त्यानं उत्तम प्रकारे त्याची नोकरी केलेली आहे, त्याने उत्तम प्रकारे त्याचं कुटुंब चालवलेलं आहे. पण जेव्हा तो 60व्या वर्षी
सेवानिवृत्त होतो. म्हणजे आता मूळ मुद्दा लक्षात घ्या की जेव्हा तो वयाच्या 60व्या वर्षी सेवानिवृत्त होणार आहे, तेव्हा साहजिकच त्याची जी मुलं आहेत ती कुठेतरी कमवायला लागलेली असणार आहे. मुलांनी त्यांचा अर्थार्जनाचं साधन कुठेतरी निवडलेलं असणार आहे, अर्थार्जन सुरू केलेलं असणार. मग हळूहळू असं व्हायला लागतं बघा की तो व्यक्ती आता रिटायर झालेला आहे, सेवानिवृत्त झालेला आहे. मग आता त्याची गरज हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागते आणि त्याची गरज फक्त त्याच्या पेन्शनच्या पैशापुरतीच होते. आणि मग हळूहळू त्या व्यक्तीची एक निरुपयुक्तता म्हणतो आपण सिद्ध व्हायला लागते आणि त्याची उपयुक्तता कमी 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 व्हायला लागते. मग तशाच प्रकारे हे म्हणजे मला याच्यातनं हेच तुम्हाला सांगायचं आहे की जशी एखाद्या व्यक्तीची उपयुक्तता कमी होऊ लागते, तसंच या अपंग व्यक्तीच्या बाबतीतही घडत असते. त्यामुळे त्याला असं आत्मनिर्भर बनवायचंय, स्वावलंबी बनवायचंय, जेणेकरून त्याच्या कुटुंबाचा, समाजाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा योग्यच असला पाहिजे. जेणेकरून समाजाने, कुटुंबाने त्याला कोणत्याही प्रकारचं स्वतःवरचं बर्डन किंवा स्वतःवरती असलेलं एक जबाबदारी किंवा ओझं असं कधीही समजायला नको. त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून त्याला त्याचं जीवन जगण्यासाठी सक्षम होईल. त्याच्यानंतर सर्वसमावेशक शिक्षणाची पुढची जी गरज आहे ती आहे टू मेक डिफरंटली एबल चाइल्ड ऍज अ सेल्फ सफिशियंट. म्हणजे अपंग बालकांना किंवा अपंग व्यक्तींना स्वयंपूर्ण बनवणे ही सुद्धा सर्वसमावेशक शिक्षणाची याच्यासाठी गरज आहे. म्हणजे जे की अपंग व्यक्ती आहेत, अपंग बालके आहेत, त्यांना काय करायचं आपल्याला आता स्वयंपूर्ण बनवायचं आहे. स्वयंपूर्ण बनवायचं आहे म्हणजे त्यांना कुठल्या तरी कौशल्यांचं शिक्षण द्यावायचं आहे, त्यांना जीवन जगण्यासाठी तयार करायचं आहे, जेणेकरून ते कुठल्या तरी समाज उपयोगी कार्यासाठी तयार होतील आणि त्याचा फायदा त्यांना अर्थार्जनासाठी होईल आणि जेणेकरून ते त्यांचं आयुष्य स्वावलंबनाने किंवा उत्तम प्रकारे जगू शकतील. त्याच्यानंतर पुढची जी गरज आहे टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस फॅसिलिटीज. म्हणजेच सर्वसमावेशक शिक्षणाची ही एक गरज आहे की शाळांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध सोयी सुविधांची सद्यस्थिती जाणून. म्हणजे जेव्हा सर्वसामान्य किंवा सर्वसाधारण शाळांना सर्वसमावेशक शाळांमध्ये आपल्याला मर्ज करायचं आहे किंवा मॉडिफाय करायचं, तेव्हा आपल्याला ह्या गोष्टींचं पण अनुकरण करणं किंवा या गोष्टींची माहिती मिळवणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे की सर्वसाधारण शाळांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. मग या सोयी सुविधांचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा सोयी सुविधांमध्ये कोणकोणत्या बाबी येणार आहेत. सर्वात पहिले येणार इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज, म्हणजे त्या शाळेची असणारी भौतिक सोयी सुविधा. भौतिक सोयी सुविधांमध्ये काय असेल, त्या शाळेची असणारी इमारत, त्या शाळेतील असणारं ग्रंथालय, लायब्ररी, त्या शाळेतील असणारं ग्राउंड, त्या शाळेतील असणाऱ्या कम्प्युटर लॅब्स, त्या शाळेतील असणाऱ्या लॅबोरेटरीज, त्या शाळेतील असणारं इनडोअर गेम्सचं साहित्य, आउटडोअर गेम्सचं साहित्य असेल, त्या शाळेमधील असणाऱ्या बेसिक गरजा किंवा बेसिक बाबी याच्यामध्ये आपण विचार करू की तिथे असणारी टॉयलेट्सची व्यवस्था असेल, तिथे असणारी लाईट्सची व्यवस्था असेल, व्हेंटिलेशन असेल, ह्या सर्व भौतिक सोयी सुविधा. त्याच्यानंतर तिथे राबवल्या जाणाऱ्या किंवा तिथे उपलब्ध असणाऱ्या शैक्षणिक सोयी सुविधा. मग शैक्षणिक सोयी सुविधांमध्ये तिथे उपलब्ध असणारी पुस्तके, तिथे उपलब्ध असणारं शैक्षणिक साहित्य, शाळेमध्ये उपलब्ध असणारे तंत्रज्ञानाची साधने, मग ज्याच्यामध्ये कम्प्युटर्स असतील, प्रोजेक्टर्स असतील, ओव्हरहेड प्रोजेक्टर्स असतील, म्हणजे विविध प्रकारचं जे असणारं शैक्षणिक साहित्य. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या सुविधा, या सुविधांची माहिती मिळवणं ही सुद्धा सर्वसमावेशक शिक्षणाची गरज आहे. तर या सर्व सुविधांची माहिती का मिळवायची आहे, तर आपल्याला जेव्हा सर्वसमावेशक शाळा म्हणजे सर्वसाधारण शाळेला, नॉर्मल स्कूलला जेव्हा सर्वसमावेशक शाळेमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्या शाळेमध्ये अपंग विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्यावायच्या आहेत, तर तेव्हा तेथे असणाऱ्या ज्या उपलब्ध सोयी सुविधा आहेत त्या सोयी सुविधा या अपंग विद्यार्थ्यांना सुद्धा योग्य
किंवा पोषक असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तिथे उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधांची माहिती मिळवणं आपल्याला आवश्यक आहे, अशी ही शिक्षणाची सर्वसमावेशक शिक्षणाची गरज आहे. म्हणजे ज्या सोयी सुविधा तिथे उपलब्ध आहेत आणि ज्या सोयी सुविधा तिथे उपलब्ध करणं आवश्यक आहे, या सर्व बाबींचा विचार करून सर्वसमावेशक शिक्षणामध्ये, सर्वसमावेशक शाळेमध्ये अपंग विद्यार्थी, प्रतिभावान बालके आणि सर्वसाधारण बालके या सर्वांना पोषक व उपयुक्त असं जे सर्व ऍटमॉस्फिअर असेल, सर्व फॅसिलिटीज असतील, या आपल्याला तिथे निर्माण कराव्या. त्याच्यानंतर सर्वसमावेशक शिक्षणाची जी पुढची गरज आहे, टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस चेंजेस इन करंट एज्युकेशनल सिस्टम. म्हणजे सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये जे असणारे बदल आहेत, त्या बदलांची माहिती मिळवणे. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा कधी आपल्याला कोणतीही शिक्षण प्रणाली राबवायची असेल किंवा त्याच्यामध्ये काही बदल करावयाचे असतील, तर आपल्याला या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील की सद्यस्थितीमध्ये जे एज्युकेशनल सिस्टम आहे, जे शैक्षणिक काय म्हणू त्याला आपण शिक्षण पद्धती आहे किंवा आपलं जे मॉड्यूल ठरलेलं आहे, त्याच्यामध्ये कालपरत्वे कोणकोणते बदल होत आहे आणि कोणकोणते बदल आवश्यक आहे, याची माहिती सुद्धा आपल्याला मिळवणं गरजेचं आहे, जेणेकरून सर्वसमावेशक शिक्षण देताना या सर्व बाबी आपल्याला पोषक करतील. मग आता याच्यामध्ये कोणकोणत्या बाबींची आपल्याला अभ्यास करणे किंवा माहिती मिळवणे आवश्यक आहे, तर बघा की आपण थोडं जर आपण एक 20-25 वर्ष थोडं मागे जाऊन जर विचार केला किंवा 30-40 वर्ष थोडं जर आपण शिक्षणाच्या इतिहासामध्ये गेलो, तर आपल्याला अभ्यासक्रमामध्ये थोड्याशा काही गोष्टी लक्षात येतील की तेव्हा पाठांतरावरती जास्त भर दिला जायचा. पाठांतरातून शिक्षण हे जास्त प्रमाणामध्ये दिलं जायचं. आणि गणिताचा जर आपण विचार केला तर ज्याला आपण पावकी, निमकी असे जे म्हणतो पाढे, त्या काळचे जे प्रचलित पाढे होते, त्यांचा गणिताच्या शिक्षणामध्ये जास्त प्रमाणामध्ये समावेश केलेला. मग नंतरच्या काळामध्ये हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि नंतर बेचा पाढा असेल, 3चा असेल, 4चा असेल, अशा प्रकारचे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होत गेले. आणि हे बदल कशावरती अवलंबून झालेले आहेत, बदलत्या काळात असणाऱ्या आवश्यक असणाऱ्या ज्या गरजा आहेत किंवा काळानुरूप त्याच्यामध्ये काय काय बदल होणं आवश्यक आहे, अशा प्रकारचे चेंजेस आपल्याला तिथे समजून घेणं पण आवश्यक असतं. त्याच्यानंतर सर्वसमावेशक शिक्षणाची जी पुढची गरज आहे ती आहे टू क्रिएट द सुटेबल एज्युकेशनल एन्व्हायरमेंट. म्हणजे सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना योग्य असे शैक्षणिक वातावरणाची निर्मिती करणे. म्हणजे सर्वसमावेशक शिक्षणाची गरज सांगत असताना ही एक महत्वपूर्ण गरज प्रतिपादित केलेली आहे. त्याच्या मागचं महत्वपूर्ण कारण काय आहे की आपण कुठलीही गोष्ट उत्तम प्रकारे शिकू शकतो किंवा कुठलंही कार्य उत्तम प्रकारे करू शकतो जेव्हा आपल्याला ते कार्य करण्यासाठी पोषक असं वातावरण उपलब्ध होईल, तेव्हाच आपण ते काम चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणून सर्वसमावेशक शिक्षण ही जी प्रक्रिया आहे किंवा शिक्षणाची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया जर आपल्याला उत्तमपणे राबवायची असेल, सर्वसमावेशक शिक्षण हे जर उत्तमरित्या द्यावायचं असेल, तर आपल्याला तेथे सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना पोषक असं वातावरण उपलब्ध करून द्यावं लागेल. आणि जर का त्यांना आपण ते पोषक असं वातावरण निर्माण करून दिलं तर साहजिकच या शिक्षणाची प्रक्रिया ही उत्तम प्रकारे घडून येईल. त्याच्यानंतर सर्वसमावेशक शिक्षणाची पुढची जी गरज आहे टू प्रोव्हाइड एज्युकेशन थ्रू व्हेरियस टूल्स, टेक्निक्स अँड इक्विपमेंट्स. म्हणजे विविध साधने, तंत्रे आणि साहित्य यांच्या माध्यमातून शिक्षण देणे ही एक सर्वसमावेशक शिक्षणाची गरज आहे. तर या सर्व बाबींचा उपयोग का करावायचा आहे, विविध साधने असतील, विविध तंत्रे असतील, विविध साहित्य असेल, यांचा वापर किंवा यांच्या माध्यमातून शिक्षण का द्यावायचं आहे, तर याच्या मागचा एक महत्वपूर्ण उद्देश आहे की आपण आता ज्या गोष्टीचा विचार करतो की सर्वसमावेशक शिक्षण,
मग आता सर्वसमावेशक शिक्षण म्हटलं की आपल्या लगेच डोळ्यासमोर आता ती गोष्ट उभी राहील की आपल्याला काय करायचं आहे. स्पेशल चाइल्ड, नॉर्मल चाइल्ड अँड गिफ्टेड चाइल्ड, तिन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना एका वर्गखोलीमध्ये एकत्रितरित्या शिक्षण द्यायचं. मग आता साहजिकच काय होणार आहे, जी आपली स्ट्रॅटेजी असणार आहे, अध्यापनाची जी पद्धती असणार आहे, आपला फोकस हा जास्त मोठ्या ग्रुपवरती असणार आहे, जो की नॉर्मल चिल्ड्रन्सचा किंवा सर्वसाधारण सामान्य विद्यार्थ्यांचा गट असणार आहे. मग आपण त्यांच्याप्रमाणे जेव्हा अध्यापन प्रक्रिया राबवणार आहोत तेव्हा साहजिकच दोन गोष्टी होणार आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी होणार आहे की जेव्हा शिक्षक सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने अध्यापनाचं कार्य करणार आहे तेव्हा विशेष बालकांना किंवा अपंगत्व असणाऱ्या बालकांना जी ती शिक्षण पद्धती आहे ती साहजिकच कुठेतरी जड वाटणार आहे की किंवा त्यांना ती त्यांच्या डोक्याच्या वरून जाणार आहे किंवा त्यांना ती क्लिष्ट किंवा अवघड वाटणार आहे. ही एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी होणार आहे की जी कोणी प्रतिभावान बालके असतील त्या बालकांना काय होणार आहे की सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने जे शिक्षण दिलं जाणार आहे, ज्या शैक्षणिक कृत्या वापरल्या जाणार आहेत त्या साहजिकच त्यांना कुठेतरी रटाळवाण्या वाटणार आहे. कारण त्यांना काहीतरी अपेक्षित, आणखी जास्त असं अपेक्षित असणार आहे जेणेकरून त्यांना उत्तम प्रकारचं आणखी इनोव्हेशन्स त्यांच्या म्हणजे त्यांना शिकायला मिळणार अशा प्रकारच्या गोष्टी त्यांना कुठेतरी आढळून येणार, म्हणून त्यांना ती प्रक्रिया रटाळवाणी वाटते. त्यामुळं या तिन्ही प्रकारच्या बालकांना, तिन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना जेव्हा आपल्याला एकत्रितरित्या शिक्षण द्यायचंय तेव्हा आपल्याला काय करावं लागणार आहे की सर्वसाधारणपणे शिक्षकाने वर्गामध्ये अध्यापन करत असताना विविध प्रकारचे जे टूल्स आहेत, साधनं आहेत, त्या साधनांचा वापर, टेक्निक्सचा वापर आणि साहित्याचा वापर करावा लागणार आहे. म्हणजेच आता थोडक्यात की तुम्ही वर्गखोलीमध्ये एखादा घटक शिकवता. आता थोडक्यात आपण एक उदाहरण घेऊया की समजा आपण एखादा विज्ञानाचा प्रयोग घेतो, तर तो प्रयोग शिकवत असताना किंवा त्याचं अध्यापन करत असताना आपण सर्वसामान्यपणे काय सांगणार आहोत विद्यार्थ्यांना की तो प्रयोग काय असणार आहे, त्या प्रयोगाची कृती काय असणार आहे, त्या प्रयोगासाठी लागणारं साहित्य काय असणार आहे आणि तो प्रयोग कशा प्रकारे करावा. तर मग आपण त्याच्यामध्ये काय करणार की विविध तंत्रे आणि साधने कशा प्रकारची वापरायची की जी अपंग बालके असतील त्या अपंग बालकांना तशाच धर्तीवर कुठेतरी सोप्या पद्धतीने तो प्रयोग असेल, त्या प्रयोगाचं साहित्य आहे असेल त्यांना ते दाखवायचं काम करायचं. सर्वसामान्य जे विद्यार्थी आहेत त्यांना त्या प्रयोगाचं निरीक्षण असेल हे करायला लावायचं आहे आणि जी आपल्याकडे उपलब्ध असणारी जी प्रतिभावान बालके आहेत त्या प्रतिभावान बालकांना सदर प्रयोग आणखी कशा वेगळ्या पद्धतीने करता येईल याच्या संदर्भामध्ये त्यांना कुठेतरी एखादं असाइनमेंट असेल किंवा त्यांना कुठेतरी एखादं जेणेकरून त्यांची ती थिंकिंग ॲबिलिटी आहे, त्यांचे जे असणारे इनोव्हेटिव्ह टॅलेंट आहे त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारे ऊर्जा मिळेल, त्यांना चांगल्या प्रकारे त्याच्यासाठी मोटिवेट होतील अशा प्रकारे आपल्याला विविध प्रकारच्या टूल्स आणि टेक्निक्स इथे वापराव्या लागणार आहेत. त्याच्यानंतर पुढची जी गरज आहे ती म्हणजे टू प्रोव्हाइड गायडन्स ऑफ एक्सपर्ट्स. मग आता साहजिकच आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात येईल, हे जे 10 मुद्दे जेव्हा आपण सर्वसमावेशक शिक्षणाच्या गरजेचे अभ्यासतो तेव्हा आपल्याला साहजिकच या गोष्टी लक्षात येतील की आता सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना एकत्रितरित्या अध्यापनाचं काम करायचं, एकत्रितरित्या शिक्षण द्यायचं, तर मग साहजिकच शिक्षकाला सुद्धा किंवा आपली जी असणारी शालेय यंत्रणा आहे त्या यंत्रणेला सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःमध्ये बदल करणं आवश्यक आहे, मॉडिफिकेशन करणं आवश्यक आहे. आणि मग हे जर मॉडिफिकेशन आपल्याला करायचे आहे तर त्याच्यासाठी त्या विषयांमध्ये त्या बाबतीमध्ये तज्ञ असणाऱ्या व्यक्तींचं मार्गदर्शन आपल्याला घेणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला भौतिक सोयीसुविधांच्या बाबतीत असेल
शैक्षणिक सोयीसुविधांच्या बाबतीत असेल, आपला असणारा अभ्यासक्रम असेल, आपला असणाऱ्या को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील, आपले अध्ययन अध्यापन पद्धती असतील, विविध क्लुप्त्या असतील, या सर्व गोष्टी उत्तम प्रकारे सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या स्वरूपामध्ये कशा राबवता येतील याच्यासाठी आपल्याला त्या त्या क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन घेणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. आणि ते मार्गदर्शन जर आपण घेतलं तर सर्वसमावेशक शिक्षणाची प्रक्रिया ही उत्तम प्रकारे पार पडणार आहे. मग आता जर आपण एक थोडस उदाहरणांच्या माध्यमातून जर पाहण्याचा विचार केला की एक्सपर्ट गायडन्स किंवा तज्ञांचं मार्गदर्शन का आवश्यक आहे किंवा कशासाठी आवश्यक आहे, तर आता बघा थोडक्यात आपण एक विचार करूया की एखादा समजा तुमच्या वर्गामध्ये 3 अध्ययनक्षम बालक आहे आणि तुमच्या वर्गामध्ये 4 ते 5 ही प्रतिभावान बालक आहे, ज्याला आपण गिफ्टेड चाइल्ड असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर उर्वरित जो असणारा समजा तुमच्या वर्गामध्ये 29 विद्यार्थी आहेत, 3 अपंग बालके, 5 प्रतिभावान बालके म्हणजे 7 आणि उरले तुमच्याकडे 23 ही सर्वसामान्य बालके. मग आता तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी राबवायची आहे की तुमची ऍक्टिव्हिटी काय असणार आहे की ग्लोबल वॉर्मिंगची जी समस्या आहे, जागतिक तापमानवाढ. मग जागतिक तापमानवाढ का होते, त्याची कारणे, त्याचे परिणाम आणि त्यावर उपाययोजना शोधणे, हा तुमचा एक जनरली एक प्रकल्प तुम्हाला त्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून द्यावायचा आहे. आता आपण त्याच्यामध्ये तिन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना इन्क्लूड करून देणार आहोत. तर मग आता आपण हा जो प्रोजेक्ट दिला आहे, प्रकल्प जो दिला आहे, डिझाईन केला आहे, त्याचा आपला जो फोकस ग्रुप असणार आहे तो कोणता असणार आहे की सर्वसामान्य असणारे 23 विद्यार्थी हा आपला फोकस ग्रुप असणार आहे. मग या 23 विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आपण हा जो कोर्स आहे तो डिझाईन केलेला आहे. आणि मग हा कोर्स डिझाईन केल्याच्या नंतर आपल्याला आता काय करायचंय की जागतिक तापमानवाढ कशामुळे होते, जागतिक तापमानवाढीची कारणे असतील, त्याच्यानंतर जागतिक तापमानवाढीचे होणारे परिणाम असतील, त्याच्यानंतर जागतिक तापमानवाढीवरती उपाययोजना असतील, हे आपल्याला प्रकल्प पद्धतीतून पूर्ण करायचं. मग आता जो प्रकल्प तुम्ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांना देणार आहात तोच प्रकल्प तशा स्वरूपामध्ये विशेष बालके करू शकणार आहेत का? नाही. तर मग तुम्हाला काय करावं लागणार आहे, तोच प्रकल्प विशेष बालकांना कुठल्या तरी वेगळ्या स्वरूपामध्ये कशा प्रकारे याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. मग तो प्रकल्प आपण सर्वसामान्य बालकांना वेगळ्या स्वरूपामध्ये कशा म्हणजे विशेष बालकांना वेगळ्या स्वरूपामध्ये कशा देणार आहोत, तर त्या विशेष बालकांना किंवा अपंग बालकांना जागतिक तापमानवाढीच्या संदर्भामध्ये एखादं वर्तमानपत्र असेल, एखादं मॅगझिन असेल, यांच्यामध्ये जे काही आलेले लेख आहेत, जे काही आलेल्या बातम्या आहेत, त्यांची कात्रणे काढणे आणि त्याचं कलेक्शन करणे, अशा एक सर्वसाधारण पातळी किंवा एक बेसिक लेवलवरती त्यांना तो प्रोजेक्ट आपण देऊ शकतो, जेणेकरून ते त्याच्यामध्ये त्यांच्या कुवतीप्रमाणे एंगेज राहणार आहेत आणि जेणेकरून त्यांना कुठेही आपण याच्यामध्ये कमी आहोत किंवा आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहेत अशी भावना निर्माण होणार नाही. हे झालं विशेष विद्यार्थ्यांचं. आता जेव्हा आपण हाच प्रोजेक्ट प्रतिभावान बालकांच्या बाबतीमध्ये देणार आहोत तेव्हा त्यांना कुठेतरी या गोष्टीपेक्षा चॅलेंजिंग गोष्टी करायला आवडणार आहे, इनोव्हेशन्स करायला आवडणार आहे. मग त्याच्यामध्ये आपण काहीतरी आणखी इनोव्हेटिव्ह गोष्टी कशा प्रकारे देऊ शकतो की जागतिक तापमानवाढ का होते, त्याचे परिणाम काय होतात, त्याच्यावरती उपाययोजना काय आहे, हे शोधल्याच्या नंतर मग उपाययोजनेसाठी तुम्हाला काही मॉड्यूल बनवता येईल का, तुम्ही त्याच्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काही वेगळे विचार आहेत का, अशा ऍडव्हान्स लेवलवरती त्यांना आपल्याला तो प्रोजेक्ट देता आला पाहिजे किंवा देता येणं आवश्यक आहे. मग अशा ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्यासाठी साहजिकच त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि जर का ते मार्गदर्शन आपल्याला वेळेवर मिळालं तर साहजिकच या सर्वसमावेशक शिक्षणाच्या प्रक्रियेला उत्तम प्रकारे आपण न्याय देऊ शकतो असं म्हणायला आपल्याला काहीही हरकत नाही. तर अशा प्रकारे आपण सर्वसमावेशक शिक्षणाची गरज, नीड्स ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, हे वरील मुद्द्यांच्या आधारावरती आपण त्याचा
उत्तम प्रकारे अभ्यास केलेला आहे.